नमस्कार. खरं तर आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच होती. सहकार क्षेत्राची दोन जुळी भावंडं म्हणजेच स्टेट फेडरेशन आणि मल्टी स्टेट फेडरेशन आणि आम्ही सहकारात सर्व काम करणारी हे कार्यकर्ते मंडळी. आज आम्ही सकाळपासून जे सत्र ऐकली आणि काही समजून घेतली, यामध्ये प्रामुख्याने जो विषय होता की ही सहकाराची लढाई लढताना लागणारी आधुनिक शस्त्र काय आहेत आणि आम्ही ते कशी वापरावी. पण आत्ता या सत्रामध्ये आम्हाला एक आनंद असा मिळणार आहे की ही शस्त्र वापरण्यासाठी आम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि मग ही कशा पद्धतीने लागणारी मॅनपॉवर आम्हाला डेव्हलप करावी लागणार आहे, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय सहकारातली सर्व तज्ज्ञ मंडळी या पॅनलमध्ये आहेत. आणि या सत्राची सुरुवातच करताना नेहमी आमच्यासमोर सगळ्यासमोर प्रश्न येतो की आमच्या सहकार चळवळीसोबत तरुण जोडला जात नाही आहे. आणि आता आम्हाला असं दिसतं की आपण जर विचार केला तर सहकार चळवळीचं जे कार्यकर्त्यांचं ॲव्हरेज वय आहे ते 45च्या जवळपास आहे. आणि मग यामध्ये तरुण कार्यकर्ते येणं नक्की अपेक्षित आहे आपल्याला. याच्यामध्ये आज आपल्यासोबत या पॅनलमध्ये जे आहेत तरुण असे सहकारातील कार्यकर्ते श्री अभिजित पाटील. अभिजितजी, मी तुम्हाला या चर्चासत्राची सुरुवात करतानाच एक प्रश्न विचारतोय की सहकार चळवळीमध्ये आता आम्ही अनेक गोष्टीचा उहापोह केला, पण याच्यामध्ये व्यवसाय वाढ करण्याच्या काय संधी आहेत नक्की? आता आम्हाला सगळ्यांना हे व्यवसाय वाढ करायची आहे, तर कशा पद्धतीनं काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत यावर आपण थोडा फोकस करावा. थँक्यू सर. आत्ता आपण सकाळपासून बरंचसं तंत्रज्ञान वेगवेगळे पहिल्यांदाच ऐकायला मिळालेले शब्द ऐकलेत. तर सरांनीच मगाशी सांगितलं की सगळे टूल्स कळलेले आहेत, आता हे वापरायचे कसे, हा सगळ्यांच्या मनात असलेला मोठा प्रश्न असणार आहे. तर व्यवसाय वाढीलाच आता माझ्या मते इथे बरेचसे डायरेक्टर्स किंवा स्टाफ कमी आहे, पण डायरेक्टर्स चेअरमन्स हे जास्त दिसत आहेत. तर ह्यामध्ये आत्ता आपल्याला जर खरंच आपल्याला ज्या काही शाखा आहेत त्या जास्त स्पीडनी आणि जास्त वाढवायच्या असतील, व्यवसाय जास्त वाढवायचा असेल आणि दॅट टू की आपल्याला सगळे कंप्लायन्सेस गव्हर्नमेंटचे पाळून जर वापरायचे असतील, तर तुम्हाला एकच पर्याय आहे आणि तो पर्याय आहे तुम्हाला तंत्रज्ञान घ्यावं लागेल. का तंत्रज्ञान घ्यावं लागेल? कारण की आज तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपली जी मॅनपॉवर आहे तिला कुठेतरी लिमिटेशन आहे. बरं, नवीन जी मॅनपॉवर आहे किंवा जी स्टाफ यायला तुमच्याकडे तयार आहेत ते केपेबल नाही, किंवा जे केपेबल आहेत त्यांना पतसंस्थांमध्ये नोकरी करायचीच नाही आहे. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार? जुन्या कर्मचाऱ्यांना ट्रेन करत बसलात तर तुमचा खूप टाईम जाईल. तर त्यांचा चूक नाही आहे, ही जुन्या कर्मचाऱ्यांची चूक नाही आहे. त्यांनी त्यांच्या काळात जे काही बेस्ट होतं ते बेस्ट दिले, बेस्ट केले. आत्ता प्रॉब्लेम आहे की हा तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती असेल, तुमच्या गावातले बऱ्याच जणांचे, तुम्ही जर प्रत्येकजण सिबिल रिपोर्ट काढत असाल तर तुम्हाला कळेल की आपला मित्रच 10 लोन घेऊन बसलाय ऑनलाईन आणि आम्हाला माहितीच नाही. आणि आम्ही समजतोय अजून जा रे आपली ती सगळ्या पतसंस्थांची तुला लोन हवं आहे ना, जा सगळ्या संस्थांमध्ये सही घेऊन ये. अजून तिथेच आहोत आणि तो 10 लोन घेऊन बसलाय. तुम्ही त्याला बिनधास्त लोन दिलं, डिफॉल्ट झाला आणि मग नंतर तुम्ही ब्लेम करताय, अरे तू सांगितलं का नाही. त्यांनी ते लपवून ठेवलं. मग हे तंत्रज्ञानातून तुम्हाला जाणता येतं. ही तंत्रज्ञान, आता आधीचं पॅनलिस्ट एवढे एक्सलंट स्पीकर्स आणि एक्सपर्ट्स होते, तर यांच्याकडून तुम्हाला ते शब्द कदाचित जड वाटत असतील, पण हे करा. आम्ही गेल्या 15 वर्षात आदर्शमध्ये चेंजेस केलेत आणि ह्या टेक्नॉलॉजी चेंजेसचा फरक एवढा एक्सलंट आहे की त्यामुळे आमच्या संस्थेमध्ये आज आम्ही 1006 कोटीपर्यंत बिझनेस नेऊ शकलो. 22 ब्रांचेसमध्ये तो नेता आला आणि मला आत्ता हा टेन्शन नसतं की माझ्या स्टाफला येतं की नाही, कारण की मी टेक्नॉलॉजीज एवढी स्मूथ आणून ठेवलेली आहे की ती कुठल्याही प्रकारच्या स्टाफला वापरता येते, तो कितीही वयाचा असू दे. आता हे आम्ही केलं कसं? आता मगाशी एक काही पॉईंट्स मी जस्ट शेअर करतो. आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये
एकदम काही एका रात्रीत बदल नाही होत. 15 वर्ष गेलीत मला. 15 वर्ष मी याच्यावर टेक्नॉलॉजीवर काम केले. साधा विषय आहे तो जो तुम्ही आत्ता सुरू करू शकता. छोट्या संस्थांनी सुरू करावा, की आपल्याकडे कम्प्युटर आहेत, साधे कम्प्युटर आहेत, त्यांना ब्रँडेडमध्ये कन्वर्ट करा. ब्रँडेडमध्ये कन्वर्ट केल्यावर काय होतं, ब्रँडेड थोडेसे महाग जातात, 15-20 हजाराचा फरक असतो, पण त्याच्यावर लायसन्स सॉफ्टवेअर येतं. आपली एक लेवलची सिक्युरिटी झाली. त्याला शक्यतो सारखा बंद नाही पडत. बऱ्याच संस्थांमध्ये असेल की बंद पडलाय म्हणून आज काम नाही चालू, तो व्यक्ती एक बसू नये. तर आम्ही सगळे ब्रँडेड कम्प्युटर वापरले. बेसिक लेवल मी सांगतो अगदी साध्या सोप्या भाषेत. दुसरं काय केलं, अँटीव्हायरस अजिबात नव्हते. मग ते अँटीव्हायरस आणले. अँटीव्हायरस आणून आम्ही सगळे जे अनवॉन्टेड वेबसाईट्स होत्या त्या ब्लॉक करून टाकल्या. आता हे असं करता करता आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेडेशन केलं. फक्त CBSवर डिपेंडंट न राहता आता आपण काय करतो की CBS व्हेंडरवरच सगळ्या अपेक्षा टाकतो की तुम्ही सगळंच आमचं, आता जेवढं काही, आता तुम्ही जाऊन काय कराल, CBS व्हेंडरना पकडाल आणि त्यांना सांगाल की आता जे काही आज दिवसभरात झालं ना ते आम्हाला द्या उद्यापासून. अरे ते काही सुपरमॅन आहेत का? ते नाही देऊ शकत तुम्हाला सगळं. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांसोबत वेगवेगळ्या सर्व्हिसेस घ्याव्या लागतील आणि त्या CBSला जोडाव्या लागतील. तर हे तुम्हाला तंत्रज्ञान वाढवता येईल. आणि मी तुम्हाला अजून एक सगळ्यात पतसंस्थांमध्ये आपल्याकडे चुकतंय ते सांगतो की आपल्याकडे IT ॲडव्हाइस करणारा ना डायरेक्टर बॉडीमध्ये कोणी आहे, ना आपल्या स्टाफमध्ये कोणी आहे. एक तरी बेसिक ज्याला IT कळतं त्याला तरी तुमच्यासोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही सॉफ्टवेअर वेंडर आहेत किंवा काय आहेत, हे तुम्हाला जे काही ॲडवाईस करतायत किंवा काय, हे व्हेरीफाय करायला एक माणूस असेल तुमच्याकडे ऑथेंटिकेटेड. सो हे काही बेसिक गोष्टी आहेत, साध्या सोप्या. तुम्हाला आत्ता जड गेलेले शब्द सोपे करायचं काम तो करेल. तर म्हणजे मला सांगायचं हे होतं की तंत्रज्ञान आज दिवसभर विषय झालेला आणि तो व्यवसाय वाढीसाठी कसा लागू शकतो, तर हा असा लागू शकतो. दुसरं आत्ता एक जस्ट आज सकाळपासून आपण अनुभवलं की कोऑपरेटिव्ह आहोत तरी पण आपण एका 5 स्टार हॉटेलमध्ये बसलोय. तर आज सिंगी सरांना मी ॲप्रिशिएट करीन की त्यांनी कोऑपरेटिव्ह आणि कॉर्पोरेटचं माझ्या मते कॉर्पोरेटिव्ह आज इव्हेंट केलेला आहे. सो नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या. की हे कॉर्पोरेटिव्ह काय आहे, तर तुम्हाला तुमच्यामध्ये हे जे कॉर्पोरेट स्टाईल आहे ना व्यवसाय करायची, ही आणावी लागेल आणि तरच व्यवसाय वाढेल. आम्ही आमच्याकडे स्ट्रक्चर वाईज म्हणजे काम करण्याच्या प्रत्येकाच्या ड्युटीज, त्याला काय केलं पाहिजे काय नको केलं पाहिजे, त्याचे डिपार्टमेंट्स, टेक्नॉलॉजी. फक्त ही काय टेक्नॉलॉजी ही जादूची काडी नाही की आली आता आमची डायरेक्ट संस्था मोठी होऊन जाणार वर्षभरात, असं नाही आहे. सगळ्या बाबतीत काम करायला पाहिजे आणि नवीन मॅनपॉवर आणा. आता चांगल्या क्वालिफिकेशन्सचे मॅनपॉवर्स बाहेर अवेलेबल आहेत. MBA स्टुडंट्स आणा. MBA स्टुडंट्सना खूप चांगला बिझनेस सेन्स असतो. ते तुम्हाला बिझनेस वाढवायला मदत करतील. कदाचित त्यांना अकाउंटिंग काही कळणार नाही किंवा तुमचं बॅलन्स शीट कळणार नाही, पण त्यांना बिझनेस कसा वाढवायचा ना हे चांगलं कळतं. त्यामुळे MBA स्टुडंटना त्याच्यासाठी आणा. 2 गोष्टीतली गल्लत करू नका. नाहीतर असं होतं की आपण MBA स्टुडंटला आणलं आणि तो बघा त्याला कंप्लायन्स येत नाही, त्याला कळतच नाही बॅलन्स शीट. चुकीच्या माणसांकडून चुकीचं काय करून घेऊ नका. योग्य माणसाकडून योग्य गोष्ट करून घ्यायची. हीच माझ्या मते आता सगळेच डायरेक्टर्स, चेअरमन्स आणि CEOज आहेत, तर आपलं एक्सपर्टाईज तेच आहे की योग्य माणसाकडून योग्य काम करून घेणं. आणि ह्याच्यामुळेच आम्ही जे काही वाढलो आहे ते त्याच्यामुळेच वाढलो आहे आणि जेवढ्या काही मोठ्या पतसंस्था किंवा मल्टीस्टेट आहेत त्याच्यामुळेच वाढल्यात. थँक्यू. अभिजित, यालाच जोडून मला एक आपल्याला विचारायचं होतं की व्यवसाय वाढ करताना निश्चित मॅनपॉवर, टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा आधार घ्यावा लागणार आहे आम्हाला. पण काही कन्सोर्शियम फायनान्सबद्दल आपलं मत काय? त्याचप्रमाणे आज आपण गोल्ड लोनबद्दल सर्वजण चर्चा करतो. मग गोल्ड लोनमध्ये काही धोके आहेत का, किंवा ते निश्चितच आमच्या संस्थासाठी फायदेशीर आहे का? याच्यावर आपण आपल्या अनुभवातनं जो काही आहे तो याच्यावर प्रकाश टाकावा. कन्सोर्शियम लोन हे एक चांगलं बरेच वर्ष आपल्याला दिलेलं गव्हर्नमेंटनी टूल होतं, पण आजपर्यंत आपण वापरत नव्हतो. पण लकीली आम्ही ह्या विषयामध्ये 2 वर्षापूर्वी सिंगी सरांसोबतच आणि इतर 9 पतसंस्थांसोबत ह्याच्यामध्ये पडलो. ह्याचा थॉट असा होता की म्हणजे पतसंस्था
पतसंस्था म्हणजे काय? पत निर्माण करणारी संस्था, की जी डॉक्युमेंट पण बघते थोड्या लेवलला, पण त्याची पत जास्त बघते आणि त्याला लोन देते. अशा व्यक्तीला तुम्ही लहानाचे मोठे करता, म्हणजे एक छोटासा व्यवसाय सुरू करतो, तो अगदी मोठी कॉर्पोरेट चांगली कंपनी तयार करतो. आणि तो जेव्हा मोठा होतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडून तुमची लिमिट्स आहेत गव्हर्नमेंटने दिलेली, एवढंच लोन देऊ शकता, त्याच्या पलीकडे लोन नाही देऊ शकत. आणि मग ते कुठेतरी मायग्रेट होतं किंवा ते टेक ओव्हर होतं. तर हे टेक ओव्हर होण्याची जी पद्धत आहे ना, तर आपण मोठं करायचं मूल आणि मग घरजावी देऊन टाकायचं दुसऱ्याला. ओके, सो तसं न करता तुम्हाला इतर पतसंस्थांनी एकत्र येऊन, जी लीड पतसंस्था आहे त्यांनी जर मोठ्यात मोठं लोन द्यायचं असेल, समजा एखादा कस्टमर आला तुमच्याकडे, मला 5 कोटी लोन द्यायचं आहे, तुम्ही त्याला अगदी लहान असल्यापासून, म्हणजे छोटा बिझनेसमन असल्यापासून बघताय, त्याची देण्याची ताकद आहे, सगळं आहे, पण तुम्हाला लिमिटेशन आहे गव्हर्नमेंटचं की एवढंच तुम्ही लोन देऊ शकता तुमच्या साईजप्रमाणे. सो ते जे लिमिटेशन आहे ते क्रॉस करून तुम्ही जाऊ शकता. आम्ही पहिलं कन्सोर्शियम 15 कोटीचं केलेलं. मी एक रिसॉर्टला आम्ही लोन दिलेलं, वर्धमान देखील आमच्यासोबत आहे आणि इतर 9 पतसंस्था आहेत. खूप हेक्टिक होतं, पण आम्ही ते मुद्दामून धाडस केलं. 9 पतसंस्था एकत्र येऊन आम्ही 15 कोटीचं लोन एका रिसॉर्ट ओनरला दिलं, बेस्ड ऑन की तो खूप मोठा बिझनेसमन होता, फ्रेंड होते, बिझनेसमन होते आणि त्यांचं फार्मामध्ये खूप मोठं नाव होतं, फार्मा इंडस्ट्रीमधले, आणि त्यांची कुवत आहे, सगळं आहे. फक्त एकच क्रायटेरिया जे मी कायम बोलत असतो की एज बॅरियर तिथे येत होतं. त्यांना कुठलीही बँक लोन नव्हती देत आणि त्यामुळे ते माझ्याकडे आले. बट आय क्रॅक द केस की यस येस. तर ते कन्सोर्शियम लोन आम्ही 9 पतसंस्थांनी एकत्र येऊन त्याचे कंप्लायन्सेस करून ते पूर्णपणे दिलं. आजपर्यंत आम्ही 25 कोटीहून जास्त लोन्स दिलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या काही संस्था येतात, कोणाची 50ची कॅपॅसिटी असते, कोणाची 1 कोटीची कॅपॅसिटी असते, कोण बोलतं माझे 20 लाख तरी द्या त्याच्यात, कारण त्यांना अनुभवायचं आहे किंवा याच्यात यायचं आहे. तर त्यांनी ते पण कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. ह्याच्यातून फायदा असा झाला की आम्ही 9 पतसंस्था एकत्र आलो, एक लोन देऊ शकलो. दुसरं, जी लीड पतसंस्था असते तिला चान्स असतो 1% जास्त घेण्याचा, कारण की तीच पतसंस्था पूर्णपणे सगळे डॉक्युमेंटेशन करून घेते, सगळं तुमचं लोन डिसबर्समेंट आणि लोन रिकव्हरी ही पूर्ण ती पतसंस्था करते आणि त्या पतसंस्थेला त्याच्या अगेन्स्ट 1% आपण देऊ शकतो. किंवा जर तुमचं कसं रिलेशन आहे, काही वेळेला आम्ही नाही देत, म्हणजे सगळ्यात जास्त माझ्यामध्ये सिंघी साहेब आणि आम्ही चांगली लोन्स करतो. तर हे कन्सोर्शियम हे एक्सलंट टूल आहे की तुमचा ग्राहक तुम्ही कुठेही जाऊन देऊ नका, तुम्हाला माहिती आहे, पण हे अशाच ग्राहकासोबत करा ज्याची गॅरंटी तुम्हाला आहे. नाहीतर कुठल्या तरी आपल्यामध्ये कोऑपरेटिव्हवाले जरा जास्त इमोशनल माणसं असतात, प्रत्येक गोष्टीत इमोशनल डिसिजनिंग होतं, कंप्लायन्स बेस्ड डिसिजनिंगपेक्षा इमोशनल डिसिजनिंग जास्त असतं आपल्यामध्ये. तर ते अवॉइड करून तुम्ही कन्सोर्शियम करायचं आहे तर थोडंसं प्रोफेशनल डिसिजनिंग घेऊन त्याचे सगळे कंप्लायन्सेस चेक करून तुम्ही कन्सोर्शियम लोन द्या. एक्सलंट आहे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी की त्याच्यात तुम्हाला बिझनेस वाढवता येतो. थँक्यू. कन्सोर्शियम सांगितलंय. आय थिंक गोल्डमध्ये गोल्डचा एक विषय Yes. होता आणि गोल्ड लोनमध्ये आत्ता आम्ही ट्राय केलं आहे की 2 फॅक्टर्स आहेत की आत्ता मार्केटमध्ये काय चालू आहे ते आम्ही अभ्यास केला. मार्केटमध्ये हे चालू आहे की पटकन गोल्ड लोन कोण देतो आणि जास्तीत जास्त अमाऊंट कोण देतो, त्याच्याकडे सगळ्यात जास्त बिझनेस जातो. आणि हे कोण घेतं आहे सगळ्यात जास्त, तर आज प्रायव्हेट वेंडर आलेले आहेत मार्केटमध्ये, जे तुमचा बिझनेस सगळा नेत आहेत, अगदी गावागावापर्यंत. कुठलंही गाव सुटलेलं नाही आहे. आता नावं नको घ्यायला कुठल्याही गोल्ड कंपनीची, तुम्हाला माहिती आहेत ती. तर हे काय करतायत आज, ते फास्ट सर्व्हिस देत आहेत, पटकन देणं आणि जास्तीत जास्त अमाऊंट देणं, ह्या 2 फॅक्टरवर ते काम करतात. आता ह्याच बाबतीत आम्ही एक वेगळं पाऊल, थोडंसं वेगळं थिंकिंग करून केलं की हे काय करतायत, ह्यांचं 100% अटेन्शन आहे गोल्ड लोनवर, ह्यांचं 100% मॅनपॉवर गोल्ड लोन सोडता बाकी काय बोलतच नाही, बाकी काहीही करत नाही 8 तास. आम्ही आत्ता काय करतोय, आम्ही एक स्वतःची एक गोल्ड लोनची स्पेशलाइज ब्रांच ओपन केली. ती ब्रांच ओपन करून त्यामध्ये
5 माणसं, त्यांना एकच विषय सांगितला, तुला एकही सेव्हिंग अकाउंट नाही उघडायचं आहे, एकही FD नाही गोळा करायची आहे, काही नाही करायचं आहे, तुम्हाला 100% गोल्ड लोन मिळवायचं आहे. आणि त्यांना टार्गेट दिलेली आहेत टेक ओव्हरची, टेक ओव्हर करायचं आहे. आता हे टेक ओव्हर कसं होतं, तर गोल्ड लोनमध्ये एक मोठा फॅक्टर आहे प्रायव्हेट आणि आपल्यामध्ये. प्रायव्हेटवाले कमीत कमी जे व्याज लावतात ते 1 महिन्याचं 25% असतं आणि 1 वर्षापर्यंत ते 35% किंवा अगदी 40% वाढत जातं. हा फरक फक्त ग्राहकाला समजून सांगा. आम्ही हे एकच पॉईंटवर मार्केटिंग केली आणि इतका एक्सलंट, एक ब्रांच खोलल्याने माझ्याच ब्रांचेसला टेन्शन आलं, सर आता आमचाच बिझनेस त्या ब्रांचला जाईल. तर हे असं न होता माझ्या सगळ्या ब्रांचेसचं गोल्ड लोन इतकं वाढलं ट्रिमेंडस, कारण की आम्ही जो फॅक्टर, क्लिअरिटी जी नव्हती मार्केटमध्ये की हे व्याजदरात प्रायव्हेटवाले कसे फसवत आहेत, हे आम्ही क्लिअरिटी आणून दिली आणि त्यामुळे गोल्ड लोनमध्ये एक्सलंट फरक पडला. तुमचे व्हॅल्युअर्स खूप मोठे असेट आहेत, त्यांच्याशी म्हणजे ते तुमच्या ट्रस्ट रेशोमधले असले पाहिजेत आणि चांगले असले पाहिजेत. गोल्ड टेस्टिंग मशीन्स आता आलेल्या आहेत, पण अनफॉर्च्युनेटली आता एक नवीन थ्रेट आला आहे मार्केटमध्ये, तुमच्यापर्यंत आला आहे की नाही माहिती नाही, पण एक बांगलादेशी गोल्ड किंवा चायनीज गोल्ड बोललं जातं, जे दिसायला, घासायला, फक्त घासून आता गोल्ड घेऊ नका, नाहीतर घासून व्हॅल्युएशन करण्याची पद्धत आपल्याकडे जास्त आहे. तर हे दिसायला, घासायला अगदी कट केलं तरी सेम दिसतं, पण ते ॲक्च्युली गोल्डच नाही आहे. सो हा फॅक्टर मार्केटमध्ये अजून एक नवीन थ्रेट आलेला आहे. सो त्याच्यापासून एक अवेअर राहा. थँक्यू. निश्चितच मी अभिजितजी आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत परत एकदा मेसेज पोहोचवू इच्छितो की गोल्ड लोन घेताना आम्हाला निश्चित ही काळजी घ्यावं लागेल की अगदीच त्याच्यावर हॉलमार्कचा मार्कसुद्धा केलेला आहे, म्हणून आत्ता जास्त कॉन्शियस होणं गरजेचं आहे. आपण जे सांगितलात हे सर्व करण्यासाठी निश्चितच कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक आहेत, पण याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे आमचे सभासद. मग यांचं हे सगळ्यांचं प्रशिक्षण करणं किती गरजेचं आहे किंवा का गरजेचं आहे याच्यावरती व्यंकटेशजी कुलकर्णी, जे सहकार भारती महाराष्ट्राचे प्रशिक्षणाचे प्रमुख आहेत, तर मी व्यंकटेशला विनंती करतो की आपण संचालक आणि कर्मचारी इथंपर्यंत नेहमी चर्चा करतो, पण सभासदांचं प्रशिक्षण होणं का गरजेचं आहे याच्यावर थोडा फोकस करावा. नमस्कार. निश्चितच तुम्ही विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे, पण तो तेवढा दुर्लक्षित आहे. आपली सगळ्यांची मानसिकता ही आहे की प्रशिक्षण एकदाचं 1 वर्षातलं एक घेऊन टाका, आणि इथेच आपण चुकतो. प्रशिक्षण हा घेऊन टाका आणि वर्षातून एकदा हा विषयच नाही. प्रशिक्षण हा विषय हा सातत्याचा आहे. इतके नियम आणि इतके अनुभव येत आहेत की त्या अनुभवातून आपण काहीतरी शहाणं झालं पाहिजे आणि ते शहाणपण आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आलं पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रशिक्षण हे खर्च नाही, तर प्रशिक्षण ही आपण आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर करत असलेली इन्व्हेस्टमेंट आहे आणि तिचे रिटर्न तो कर्मचारी काम करत असताना त्याच्या कामातून आपल्या संस्थेला देतो आणि त्याच्यातूनच संस्था चांगल्या स्थितीत भरभराटीला येते. त्याच्यामुळे प्रशिक्षण हे महत्त्वाचेच आहे. प्रशिक्षण जसं कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं आहे, तसं संभाजीनी जसं सांगितलं की ते आपल्या सभासद आणि ग्राहकांचं देखील महत्त्वाचं आहे. सभासद आणि ग्राहकांना प्रशिक्षण देणं हे एक सर्वांना आपल्याला एक संधी मिळायची, ते आपल्या वार्षिक आमसभेतून. वार्षिक आमसभेमध्ये इतकी चांगली आमसभा असली पाहिजे की आपल्या संस्थेविषयी सर्व माहिती आपण आपल्या सभासदांना देता आली पाहिजे किंवा दिली पाहिजे. पण नेमकं उलटं होतं की आमसभा आपण उरकायचा प्रयत्न करतो. आपल्या सभासदांना जर आपण आपल्या सभेविषयी, आपल्या संस्थेविषयी जर चांगली माहिती दिली तर त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्याचा विश्वास संस्थेवर वाढणार आहे. जर त्याचा विश्वास आपल्या संस्थेवर वाढला तर तो माउथ पब्लिशिंग आपल्या संस्थेची करणार आहे आणि त्यांनी जी आपल्या संस्थेची स्वतःकडून पब्लिसिटी जी केली
ती कधी पण चांगली असते. असं म्हणतात की आपण स्वतःचं कौतुक नाही केलं पाहिजे, आपलं कौतुक दुसऱ्यांनी केलं पाहिजे, त्यावेळेस ते समोरच्याला पटत असतं. त्याच्यामुळे आपण आपल्या सभासदाला प्रशिक्षित केलं पाहिजे, आपल्या संस्थेविषयी त्याला माहिती दिली पाहिजे, त्यावेळेसच तो आपल्याकडे टिकून राहील आणि आपल्यासोबत आपल्या आप्त स्वकीय मित्र यांना आपल्यासोबत संस्थेमध्ये जोडेल. त्याच्यामुळे दुसरा फायदा काय होऊ शकतो की जे आता बघू सगळीकडे अफवा आहे, आणि अफवा काय असते हे आपण आत्ता 15 दिवसात एका मोठ्या पतसंस्थेच्या बाबतीत बघितलेलं आहे. आज ती पतसंस्था तेवढी स्ट्रॉंग होती म्हणून त्याच्यात ती सावरली, पण इतकं स्ट्रॉंग नेटवर्क सगळ्यांचं नाही. म्हणून आपल्या सभासदाला प्रशिक्षणातून इतका आपण आत्मविश्वास दिला पाहिजे की माझी खडा ना खडा माहिती मला जेवढी आहे तेवढी माझ्या सभासदाला देखील असली पाहिजे. काय माहिती असते हो की माझा NPA किती आहे संस्थेचा, त्याची प्रोव्हिजनिंग किती केलेली आहे, माझ्या संस्थेला सगळ्यात मोठा पॅरामीटर काय आजचा धोका NPAच आहे. NPAमुळे सगळ्या संस्था गेलेल्या आहेत. मग ह्या प्रशिक्षणातून जर त्याला ही सगळी माहिती असेल तर त्यांनी काही जरी ऐकलं तरी त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं पाहिजे, नाही नाही असं काही नाही, मी आत्ता माझी आमसभेला गेलो होतो आणि माझ्या आमसभेमधून माझ्या कानावर या गोष्टी आलेल्या आहेत आणि ज्यांनी सांगितल्या त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे तू जे सांगतो ते काही खरं नाही. हे प्रशिक्षण आपण आपल्या सभासदाला दिलं पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण का आवश्यक आहे, तर कर्मचारी जर प्रशिक्षित असला तर सगळ्यात सुरक्षित ही संस्था असते. कारण कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण हे सगळ्या जोखमीला पासून संस्थेला वाचवत असतं. त्याच्यामुळे आपण आपल्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि मगाशी जसं म्हटलं की सर्वात धोका पतसंस्था बुडण्याचं कारण ठरलेलं आहे वाढता NPA. मग माझा जर कर्मचारी प्रशिक्षित असेल आणि त्यांनी कर्ज वाटप करताना त्याला मी जे प्रशिक्षण दिलं त्याच्यानुसार त्या प्रपोजलचं त्यांनी ॲसेसमेंट, अप्रुव्हल, अप्रायझल हे जर केलं तर संस्था धोक्यात येणार नाही. म्हणून आम्ही नेहमी प्रशिक्षणातून सांगतो की NPA कंट्रोल करणं हे नंतर आहे, परंतु NPA कंट्रोल करायचं असेल तर एंट्री लेवलला कस्टमरचं आपण व्यवस्थित ॲनालिसिस जर केलं तर आपला सर्वात मोठा धोका टळू शकतो आणि संस्था अडचणीतून येणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. दादा, आपल्या कथनातून असं लक्षात आलं की संस्थेचे संचालक आणि कर्मचारी यांचं प्रशिक्षण हे संस्थाच्या वाढीसाठी आहे आणि ही झालेली वाढ बिघडू नये याच्यासाठी सभासदाचं प्रशिक्षण आहे, निश्चित अधोरेखित होतं. एक मुद्दा सांगायचा राहिला की जसं कर्मचारी आणि सभासदांना प्रशिक्षण जरुरी आहे तसं संचालकांना देखील प्रशिक्षण जरुरी आहे. का? कारण माझा कर्मचारी जे काही करतोय ते बरोबर करतो आहे की नाही याची ओळखण्याची सुद्धा क्षमता तुमच्यात पाहिजे. तो जे काही सांगतोय त्याच्यातलं काहीतरी आपल्याला नॉलेज कळलं पाहिजे की त्याचं इतकं आलं नाही पाहिजे, पण तो जे सांगतोय ते बरोबर आहे का चूक आहे एवढी तरी आपल्या क्षमता असली पाहिजे. मग आपण काही परिपत्रकाची माहिती घेणं, काही अभ्यास करणं याचं देखील आपलं संचालक म्हणून आपलं काम आहे आणि ते आपण स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे, ज्याच्यामुळे माझ्या कर्मचाऱ्यांवर माझा वचकपात्राने मी काही सांगितलं तरी ऐकून घेतील असं माझं संचालक मंडळ नाही. त्यांना देखील कळतं. हा मेसेज ज्यावेळेस कर्मचाऱ्यामध्ये येतो त्याच्यानुसार त्या कर्मचाऱ्यामध्ये कितीतरी पट जास्त सुधारणा होते, एवढं अनुभवातून मी सांगू शकतो. धन्यवाद. याच्या अगोदरच्या पॅनलमध्ये आम्ही ऑडिट्सवर चर्चा ऐकली, मग ते सॉफ्टवेअरचं ऑडिट असं वेगवेगळ्या गोष्टीच्या ऑडिट्सवर आम्ही टेक्निकली टीम्सकडनं ऐकलं. मग असंच ऑडिट आम्ही आमच्या आर्थिक क्षमतेचं सुद्धा करत असतो. ऑडिटर येऊन आपले ऑडिट रिपोर्ट्स बनवत असतात आणि आपल्या व्यवसायाचं कुठंतरी मूल्यांकन केलं जातं. पण जेव्हा ऑडिट रिपोर्ट येतो, धनंजय बी आपल्याला हा प्रश्न विचारतोय की जेव्हा ऑडिट होतं, ऑडिटरचा रिपोर्ट येतो आणि त्यातनं काही त्रुटी असतात किंवा काही मार्क्स असतात. पण ही ऑडिट जेव्हा रिपोर्ट्स आला त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की आम्ही ज्या संस्था आहोत, पतसंस्था असतील, मल्टी स्टेट असतील, तर कुठंतरी व्यवसायवाढीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि कंप्लायन्सकडे मग फोकस होतो. मग असं काही करता येईल काय की आमचा व्यवसाय पण दुर्लक्षित नाही झालं पाहिजे आणि आपल्या संस्थांमध्ये कंप्लायन्स कल्चर पण डेव्हलप करता आलं पाहिजे. तर यावर कशा पद्धतीनं आम्हाला काम करता येईल? दोन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजे. एकीकडे व्यवसाय थांबायला नको आणि कंप्लायन्सकडे पण दुर्लक्ष व्हायला नको.
तर कृपया आपण याबद्दल बोलू. थँक्यू. मी थोडं इकडे विनंती करतो, जे स्टॉल्स आहे प्लीज थोडंसं शांतता बाळगू आपण. तुम्ही पण इन्वॉल्व आहे इकडे, ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आमचे फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर सिंघी साहेबांनी या परिषदेचं आयोजन केलं. नुकताच प्रश्न विचारलेला आहे की आपल्या संस्थेचं ऑडिट होतं. ऑडिट रिपोर्ट आपल्या संस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्याचं कंप्लायन्स करण्यामध्येच आपला वेळ जातो आणि बिझनेसवरचा फोकस डायव्हर्ट होतो. तर मी स्वतः ज्या काही प्रॅक्टिसेस करतो किंवा काय माझ्या अनुभवातनं जे काही करता आलं ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता प्रशिक्षणाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे, अभिजितजींनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. कर्ज देताना 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. मी ऑडिटशीच रिलेटेड बोलतो, पण ऑडिटमध्ये शेवटी जे काही येतं त्याचं मूळ जिथे आहे तिथे आपल्याला जाणं महत्त्वाचं आहे किंवा अभिप्रेत आहे. कर्ज देताना 4 गोष्टींची आपण खात्री करून घेतली पाहिजे किंवा पाळल्या पाहिजे. सगळ्यात पहिलं आहे पर्पज ऑफ लोन, म्हणजे कर्जाचं कारण काय आहे. सेकंड, कारण कर्जाचं कारण काय हे आपल्याला बघायचं आहे. आज तुमच्या 1000 फाईल तुम्ही उघडून बघा, त्यामध्ये 80% तुम्हाला एकच दिसेल, व्यवसाय वाढीसाठी हा ठरलेला शब्द तुमच्या फाईलमध्ये दिसेल. तसं नको. कायद्याने असं म्हटलेलं नाही आहे की मुलीच्या लग्नाला कर्ज देऊ नका. कायद्याने असं म्हटलं नाही की तुम्ही पर्यटनासाठी 4 धाम यात्रेसाठी कर्ज देऊ नका. असं काहीच नाही. जे काही फॅक्ट असेल ना त्याकडे आणि ते प्रोडक्टिव्ह असावं याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. त्यामुळे पहिलं आहे पर्पज ऑफ लोन, कुठल्या कारणासाठी आपण कर्ज देतो आहे. सेकंड, रिपेइंग कॅपॅसिटी, त्याची परतफेड क्षमता ही आपल्याला तपासून बघायची आहे. परतफेड क्षमता तपासण्याकरता त्याच्या मागच्या 3 वर्षाचे ITR आपण बघू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बरेचदा बिंग पतसंस्था आपल्याकडे ज्यांचे स्ट्रॉंग ITR असतात ते लोक येत नाही. त्यामुळे अशा वेळी आपण काय करायचं तर त्याच्या व्यवसायाचं आपण थोडं ॲनालिसिस करायला पाहिजे की साधारणतः त्याचं दिवसाचं किंवा महिन्याचं उत्पन्न काय आहे, त्याचे व्यावसायिक खर्च किती आहे, कौटुंबिक खर्च किती आहे आणि दर महिन्याला त्याची किती बचत होऊ शकेल. आणि इथेच न थांबता मागच्या वर्षभरात त्याची जी काही बचत झाली असेल, महिन्याची 5,000, 12×5 60,000 रुपये जर त्याची बचत वर्षभरात झाली असेल तर या 60,000चं त्यांनी नेमकं काय केलं, कुठे त्यांनी गुंतवणूक केली, घरी काही वस्तू घेतली की काही जुनी देणी त्यांनी फेडली, तर ही बचत होते आहे का हे आपल्याला दुसऱ्या ह्याच्यातनं बघायचं आहे, त्याची रिपेइंग कॅपॅसिटी. तिसरं आहे सिक्युरिटी. आपण पर्सनल लोन देतो आणि मॉर्गेज लोन देतो. सिक्युरिटी ही 2 प्रकारची असते. एक सिक्युरिटी कुठली की तारण घेऊन, म्हणजे गहाण आपण त्या कर्जाकरता काय घेतलेलं आहे, शक्यतोवर गहाण मूल्यांकन त्याचं जे आहे त्याच्या 60-65% वर आपण जायला नको, तिथपर्यंतच आपण ते द्यायला पाहिजे. आणि जी कुठली प्रॉपर्टी आपण मॉर्गेज म्हणून घेतलेली आहे ती विकता क्षणी आपलं कर्ज वसूल होऊ शकेल अशा प्रकारची ती मालमत्ता असावी. त्याच्या आजूबाजूला देशी दारूचं दुकान, काही अवैध व्यवसाय, सरकारी दवाखाना किंवा असं काही नको. कुठलं एखादं मंदिर असेल किंवा काय जिथे काही ती प्रॉपर्टी विकायला अडचण येईल अशा प्रकारची ती प्रॉपर्टी नको. बरेचदा हा ट्रेंड पण असतो मोठ्या कर्ज प्रकरणामध्ये की काही लोक खूप आपल्यापेक्षाही जास्त कायद्याचं नॉलेज घेऊन, ज्याला विलफुल डिफॉल्टर म्हणतो, ते लोक अशा कुठल्या प्रॉपर्ट्या तुमच्या माथी मारतात की त्यांचा हेतू पैसे भरायचा नसतो आणि मग आपल्याला ते रिकवर करताना खूप त्रास होतो. त्यामुळे तिसरी गोष्ट बघायची आहे की सिक्युरिटी काय आहे, तारण तुम्ही काय घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे चौथं, एंड यूज ऑफ फंड, जे दिलेल्या कर्जाचा विनियोग त्यांनी कशासाठी केलेला आहे, खरोखर व्यवसाय वाढीसाठी केला आहे का, खरोखर ज्या कारणासाठी त्यांनी कर्ज मागितलं. कारण बरेचदा काय होतं की कर्ज दिल्यावर आपली जबाबदारी संपत नाही, कर्ज दिल्यापासून खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी सुरू होते. याकरता आम्ही काय करतो की त्या शाखेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे अकाउंट्स आम्ही दिलेले आहे की हे 100 अकाउंट तुझे, याचं पालकत्व तुझ्याकडे आहे, दर महिन्याला तुला यांच्या संपर्कात राहायचं आहे. आणि टेलिकॉलरसुद्धा आम्ही ठेवलेले आहेत. शक्यता असेल तर मोठं ऑर्गनायझेशन असल्यामुळे आम्हाला ठेवावं लागले. तुम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला ते उद्दिष्ट देऊ शकता आणि पहिल्या
EMIपासूनच मॉनिटरिंग जर आपलं स्ट्रॉंग असलं तर आपल्याला भविष्यात ऑडिट रिपोर्ट वाढण्याची जी नौबत आहे ती आपल्यावर येणार नाही. दुसरी गोष्ट आम्ही काय करतो की आपल्या बँकिंगमध्ये वेगवेगळे पार्ट आहे. एक आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय की जिथे दैनंदिन व्यवहार होतात, काउंटर्स ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो पार्ट असतो तो असतो ॲडमिनिस्ट्रेशन, जे व्यवस्थापन. तिसरा पार्ट असतो क्रेडिट, कर्ज वितरण आणि वसुली व्यवस्थापन. चौथा एक पार्ट असतो HR. पण यातला ॲडमिनिस्ट्रेशन आणि ऑपरेशन याचीच जर आपण योग्य सांगड घातली तर यामध्ये जसं आता आम्ही काय करतो की दर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या फायनान्शियल इयरचे टार्गेट्स आम्ही देत असतो, उद्दिष्ट देत असतो. जसं सांगितलं आहे की सेव्हिंग अकाउंट असेल, जे जे काम त्याच्याकडे दिलं आहे, जे त्याची GD असेल त्याप्रमाणे त्याला उद्दिष्ट दिलं जातं. आणि दर महिन्याला आम्ही अटेंडन्ससोबत प्रत्येक कर्मचाऱ्याचा परफॉर्मन्स रिपोर्ट घेत असतो. आणि परफॉर्मन्सनुसार त्यांनी 100% जर परफॉर्मन्स पूर्ण केलेला असेल तर त्याला 1 इन्क्रिमेंट मिळतं. त्यांनी 200% केला असेल तर 2 इन्क्रिमेंट. आमच्याकडे 600-700% टार्गेट पूर्ण करणारे एम्प्लॉई आहेत. आमचा जो शिपाई आहे तो वर्षाला फ्रेश 6 ते 7 कोटी डिपॉझिट आणतो. असंख्य असे आहेत, एकच नाही. ज्युनियर ऑफिसर जो असतो, ज्याला ज्युनियर क्लार्क आपण म्हणतो, तो 8, 9, 10 कोटी आणतो. ऑफिसर्स असेल, ब्रँच मॅनेजर हे 10, 12 कोटी, 15 कोटीपर्यंत आणतात. तर त्या तुलनेमध्ये त्यांना इन्क्रिमेंट देतो, कारण की काही दिल्याशिवाय ते ॲक्टिवेट होणार नाही. काहीतरी त्यांच्यासमोर उद्दिष्ट असायला पाहिजे, त्यांच्या प्रगतीचा पाथ त्यांच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. तर ज्याप्रमाणे आम्ही उद्दिष्ट त्यांना देतो त्याचप्रमाणे यामध्ये एक सेल तयार केलेला आहे. रिकन्सिलेशनचा एक सेल केलेला आहे. म्हणजे धोके कुठे टाळायचे, कसे टाळायचे, आपल्याला फ्रॉड कुठे कुठे होऊ शकतं. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे पिग्मी डेली कलेक्शन, किंवा काय आपण त्याला म्हणतो डेली कॅश कलेक्टर, जे काय असतात. पिग्मीमध्ये सगळ्यात मोठा धोका कुठला होतो मित्रांनो, की पहिला धोका असतो की महिन्याच्या शेवटच्या 8-10 दिवसामध्ये तो बल्क एंट्री आणतो, ठीक आहे. त्याला रोख लावायला आपण पाहिजे. आणल्या तरी त्याचं आम्ही कमिशन देत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पिग्मीचं जे लोन असतं त्यात आपण ते अधिकारपत्राच्या आधारावरती देत असतो, त्यामध्ये दुसरा फ्रॉड होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे कटाक्षाने आपल्याला टाळता येण्यासारख्या बाबी आहे. तिसरी गोष्ट, प्रत्येक पिग्मी एजंटचं दर महिन्याला जर तुम्ही एक चार्ट तयार केला की या महिन्यात त्यांनी किती कलेक्शन केलेलं आहे, त्याला कमिशन किती दिलेलं आहे, विड्रॉल किती झालेलं आहे आणि ॲक्च्युअल तुम्हाला यूज करायला अमाऊंट किती मिळालेली आहे. आता माझ्या इथे आधी 3 महिन्याचं होतं, आता ती प्रथा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता मला एक सांगा की 3 महिन्याचं कुठलंच कर्जाचं प्रॉडक्ट नाही आहे, त्यामुळे ती पैसे आपल्याला 3 महिन्याकरता कुठे उपयुक्त ठरतील हे न सुटलेला प्रश्न आहे. त्यामुळे 6 महिने आणि 1 वर्ष असं आपण ठेवायला पाहिजे. थोडा त्रास होईल, थोडे नाराज होतील, त्यांना कन्व्हिन्स करा, त्यांना कम्युनिकेट करा, त्यांना कन्व्हिन्स करा की या प्रकारे जर आपण लॉस हळूहळू बुक करत गेलो तर हे स्लो पॉयझन आहे. त्यामुळेच आता काय झालं, रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकांना किंवा बँकांना पिग्मीकरता इतके स्ट्रिक्ट नियम तयार केलेले आहेत की त्यामुळे मोठ्या प्रमाणात बँकांमधनं पिग्मी एजंट कमी झालेले आहे. आपल्याकडे आजही आहे पिग्मी एजंट असावा, तो आपला ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, कॅश फ्लो आपल्याकडे चांगला येऊ शकतो, पण ऑन व्हॉट कॉस्ट, जे कुठली किंमत आपण मोजायची हे आपलं आपण ठरवायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कर्जाशीच रिलेटेड मॅक्सिमम ऑडिटचे पॉईंट आपल्याकडे रेज होत असतात. त्यामुळे आपण जी रिपेइंग कॅपॅसिटीमध्ये तुम्हाला ITR सांगितलं तसंच त्याचं पर्सनल वैयक्तिक जामीन आपण ज्याला म्हणतो, तर ती खरोखर तुम्ही खऱ्या अर्थाने आहे की नाही हे बघायचं. आमच्याकडे मुंबईला नरिमन पॉईंटला आम्ही सेंट्रल हब केलेलं आहे. जे पिग्मी एजंटचं अकाउंट जरी आज उघडलं तरी पण त्याचं सभासदत्व आणि त्याची KYC तिथे होत असते. RD एजंटीसुद्धा होते. बरेचदा आपल्याला काय वाटतं की मोठं अकाउंट असेल, बचत असेल तरच KYC केली पाहिजे किंवा सभासद झाला पाहिजे. सुरुवातीला आम्हाला सभासदत्वाकरता सुद्धा खूप त्रास झाला, पण त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं. आज गोदावरी अर्बनचे 7 लाखापेक्षा जास्त सभासद आहेत. हा प्रत्येक म्हणजे ज्यांनी गोदावरीशी व्यवहार केला आहे, साधं पिग्मी अकाउंट असू द्या, RD असू द्या, सेव्हिंगला तर कंपल्सरी आहे, तर त्याचं आम्ही सभासदत्व हे करून घेत असतो. ऑडिटमध्ये येणारे आक्षेप जे असतात त्याबद्दलच आपण बोलतो आहे किंवा समजून घेतो आहे. तर KYC त्याची ही पूर्ण असलीच पाहिजे. खूपदा त्यांनी दिलेलं आधार कार्ड, पॅन कार्ड हे डुप्लिकेट असू शकतं.
त्यामुळे त्याचं व्हेरिफिकेशन करण्याकरता ती यंत्रणा अस्तित्वात आलेली आहे. ती जर तुम्ही माहिती घेतली, कदाचित इथे स्टॉल्स आहेत नेटविन किंवा यांच्या माध्यमातूनही तुम्हाला ती टेक्निक कळू शकेल. त्यामुळे व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. KYC हा 100% आमच्या इथे सेम डे केला जातो. रिकन्सिलेशन करता आम्ही एक सेल तयार केलेला आहे. ज्या दिवशीचे ज्या बँकांचे ज्या शाखांचे व्यवहार असतात ते जर तुम्ही त्या दिवशी रिकन्साईल केले, ॲटलिस्ट सेकंड डे दुसऱ्या दिवशी केले, तर जे संभाव्य धोके किंवा फ्रॉड होत असतात यापासून तुम्ही वाचू शकता, स्वतःचं संरक्षण करू शकता. रिकन्सिलेशन नंतर तिसरा पार्ट कर्जाच्या बाबतीत तुम्हाला जो सांगितलं आहे, यामध्ये 2 रिपोर्ट फार महत्त्वाचे असतात. एक रिपोर्ट असतो सर्च रिपोर्ट, जे त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर इतर कुठला बोजा नाही आहे, ती प्रॉपर्टी इतर कुठे गहाण ठेवलेली नाही आहे, हे आपण बघत असतो. त्यानंतर गेल्या 13 वर्ष 30 वर्ष 15 वर्षाचा तो सर्च रिपोर्ट देत असतात. तर कायद्यात असं पण लिहिलेलं नाही आहे की तो सर्च रिपोर्ट इंग्लिशमध्येच असावा. माझं तर सगळ्या अध्यक्ष डायरेक्टर CEOना आग्रह आहे की आपल्याला सहज जर कर्मचारी किंवा लोन सेक्शनला किंवा संचालक मंडळाला कळावं याकरता 2 रिपोर्टमधले 2 वाक्य मराठीत जर आपण लिहून घेतले, जर सर्च रिपोर्ट जो असतो की नाही, आज 90% सर्च रिपोर्ट कसे होतात, 95%, की जे आपले सन्माननीय ॲडव्होकेट असतात आपल्या पॅनलवरती, ज्यांच्याकडनं आपण सर्च रिपोर्ट करून घेत असतो, त्यांचा जो एक असिस्टंट असतो तो शासकीय कार्यालयात जातो, 375 रुपयाची ती पावती भरतो, ती पावती घेऊन येतो, डॉक्युमेंट आपण दिलेले असतात आणि नंतर सॉफ्टवेअरमध्ये सगळी माहिती भरलेली असते, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, नावं ॲड्रेस बदलवायचं असतं, शाखेचं नाव टाकायचं असतं. तर त्यामध्ये जर आपण म्हटलं की त्यांनी जे मी आज दिनांक रोजी प्रत्यक्ष भेट दिली असता आपल्याला काय अभिप्रेत आहे, ते जे सन्माननीय ॲडव्होकेट आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, जो सर्च रिपोर्ट ते आपल्याला देतात आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन बघायला पाहिजे की बाबा ठीक आहे, त्याच्या मालकीचं घर आहे, भाडेकरू आहे का, भाडेकरू किती वर्षापासून आहे, भाडं रेग्युलरली मिळतं का, भाडेकरारनामा झालेला आहे का. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण ॲटलिस्ट ती जी जागा आहे, शासकीय भविष्यात येणाऱ्या योजना किंवा इतर ज्या बाबी आहे या बघणं गरजेचं आहे. आपल्या इथे ज्येष्ठ ॲडव्होकेट मंगेश व्यवहारे सर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बाबा ते वकिलाचं काम नाही आहे, व्हॅल्युअरचं आहे. आता व्हॅल्युअरला मी जे 2 वाक्य म्हटलं होते, टायटल क्लिअरिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या संपत्तीवर कुठलाही बोजा नाही आणि हे याची मालकी हक्क कसा तो ट्रान्सफर होत आलेला आहे आणि मालकी हक्क सिद्ध करणारं त्यांना अभिप्रेत आहे. ते फार मोठ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या सहकार्यातले ज्येष्ठ आहेत, त्यांची ही बाब आपण ग्राह्य धरू. पण आता मूल्यांकन करता जर कोणी असेल इथे व्हॅल्यूवर जर आपल्यापैकी कोणी असेल तर त्यांनी किमान माझ्या अपेक्षित वाक्यावर आक्षेप न घेता अध्यक्षांकरता माझी विनंती आहे की एक वाक्य व्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये लिहून घ्या, विक्री योग्य मूल्य, मराठीत लिहून घ्या. खूपदा काय होतं माहिती आहे का की मार्केट व्हॅल्यू, गव्हर्नमेंट व्हॅल्यू, डिस्ट्रेस व्हॅल्यू हे सगळं आपण बघतो आणि ते काय करतात की यापूर्वी त्या एरियातला झालेला जो कुठला सौदा असेल तो खरेदी विक्रीच्या कार्यालयातनं त्याचे रेफरन्सेस ते घेतात, त्यांचा प्रयत्न असतो, ते चांगले असतात, ते सहकार्य करतात. पण तुम्हाला तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने विक्री योग्य मूल्य किंवा सेलेबल व्हॅल्यू हा जर शब्द, हे वाक्य जर आलं तर तुम्ही भविष्यात कुठे अडकणार नाही, तुम्ही अडचणीत येणार नाही. हे 2 रिपोर्ट फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जर तुमच्या संस्थेचा ऑडिट रिपोर्ट बघितला तर मॅक्सिमम, आता आमचा ऑडिट रिपोर्ट आधी फार मोठा असायचा, तो आता हळूहळू रिड्यूस होत आलेला आहे. तो इतका रिड्यूस आलेला आहे कारण की त्यामधल्या ज्या गंभीर बाबी असतात त्या होच नये याकरता आम्ही प्रिकॉशनरी मेजर घेतलेला आहे. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे ती जर काळजी आधीच घेतली संभाव्य धोक्यांची, ते जर पॅरामीटर आपण आधीच चेक केले तर आपल्याला ते संभाव्य धोके टाळता येतात. आता छोट्यातल्या छोटी पतसंस्था असेल तरी त्यांनी मार्केटिंगकडे फोकस करणं फार गरजेचं आहे. जसं साहेबांनी म्हटलं की बिझनेस डिस्टर्ब होता कामा नये ऑडिट कंप्लायन्स करताना. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांनाही उद्दिष्ट दिलेलं आहे. त्याचबरोबर
प्रत्येकानेच स्वतःला स्वतःच्या संस्थेचा ब्रँड ॲम्बॅसिडर समजून त्यांनी मार्केटिंग हे केलं पाहिजे, स्वतःहून स्वतःला ती उद्दिष्ट घेतलीच पाहिजे. हे जग हे मार्केटिंगचं आहे. विदाऊट मार्केटिंग आपण काहीच प्रगती साध्य करू शकणार नाही. आणि मार्केटिंग करणे म्हणजे टी व्हीवर जाहिरात देणे हे मला अभिप्रेत नाही, न्यूजपेपरला जाहिरात देणे हे अभिप्रेत नाही. आजपर्यंत एकदाही कुठल्याच टी व्ही चॅनलवर गोदावरी अर्बनची जाहिरात आलेली नाही. आज गोदावरी अर्बनचे जे डिपॉझिट आहे, म्हणजे 1 मे 2015ला मी जॉईन झालो, 1 कोटीच्या ठेवी होत्या, 32 लाखाचा लॉस होता, 65 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि 11 लाख रुपये शेअर कॅपिटल होतं. आज शेअर कॅपिटल 100 कोटी क्रॉस झालेलं आहे. 7 लाख सभासद आहेत. आमचे रिझर्व शून्य होते, इन्व्हेस्टमेंट शून्य होते. 550 कोटीची SLR आहेत, म्हणजे आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट करायची असते ती. आज आमच्या जे ठेवी आहेत कालच्या, या 2883 कोटीच्या ठेवी आहेत. 2883 कोटीच्या. एकही टी व्हीला जाहिरात दिलेली नाही आहे. तर आपल्या थँक्यू. कर्ज वितरण जे आहे हे सुद्धा आमचं 2470 कोटीच्या जवळपास झालेलं आहे. CD रेशो आजच्या तारखेत माझा 78-79 आहे. मला मान्य आहे तो. CD रेशो जर तुमचा कमी असेल 60% खाली, तर तुमची प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती कमी होते. आणि तुमचा 80च्या वर गेला किंवा 70च्या वर गेला तर ठेवीदाराला मागच्या क्षणी व्याजासह ठेवी परत करता येत नाही. पण एकूण तुमच्या संस्थेचा जो फ्लो आहे डिपॉझिटचा, तो बघून जर तुम्ही कर्ज वितरण केलं आणि थोडी रिस्क घेतली. आम्ही रिस्क कुठे घेतो? 1 एप्रिल ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये आम्ही CD रेशोची रिस्क घेत असतो. आणि 1 जानेवारीपासून तर 31 मार्चपर्यंत या 3 महिन्यामध्ये आम्ही आयडियल CD रेशो आणून ठेवत असतो. हा 80-85 जरी गेला तरी ती प्रॉफिटेबिलिटी तुम्ही वाढते. पण कर्ज कुठलं द्यायचं आहे? माझे मित्र अभिजितजींनी खूप छान सांगितलं की भावनेच्या आधारावर आपल्याला कर्ज द्यायचं नाही आहे. त्यामुळे कर्ज देत असताना त्याची लिक्विडिटी, म्हणजे त्या व्यवसायातले धोके जे आहेत ते बघूनच द्यायचं आहे. आज गोदावरी अर्बननी जे कर्ज दिलेलं आहे, आमचं मायक्रो फायनान्समधलं जे कर्ज आहे हे 99% रिकव्हरी आहे. उर्वरित म्हणजे तुम्हाला सांगतो 1.25-2 लाख लोकांना आम्ही कर्ज दिलेलं आहे. त्यातले जवळजवळ 28 ते 30 लोक थकीत आहे, ज्याचे 3-4 हप्ते थकीत आहे किंवा 7-8 हप्ते थकीत आहे. त्यांचे सिक्युरिटी डिपॉझिट आमच्याकडे आहे. गोल्ड लोनमध्ये या एका फायनान्शियल इयरमध्ये 300 कोटीचं उद्दिष्ट होतं, जे आमचं डिसेंबरमध्ये पूर्ण झालं एका वर्षात. ठीक आहे. आणि वेअरहाऊस लोन आम्ही देतो, त्यात आमचा पट्टा जो आहे हळदीचा आहे. आंध्र तेलंगणातल्या शाखेमध्ये श्रीराम तांदूळ तुम्हाला माहिती असेल तर हा सगळ्यात चांगल्या दर्जाचा आहे. तांदूळ असेल, सोयाबीनला मी 30-40% वर कर्ज देत नाही व्हॅल्युएशनच्या सोयाबीनच्या बाबतीमध्ये. गोल्डच्या बाबतीमध्ये त्यांनी जसं सांगितलं तर त्यात आम्ही कॅटेगरी केली आहे की व्हॅल्युएशनच्या 50%, 60%, 70% आणि 80%. म्हणजे 80% धनंजयजी, म्हणजे असं म्हणायचं आहे की कंप्लायन्स बघता बघता आपण प्रॉफिटेबिलिटी संस्थेची वाढवली पाहिजे. जसं उदाहरण दिलं तुम्ही CD रेशोचं, त्याच्यावरही फोकस करून आपण कंप्लायन्स ही मार्चला तुम्ही CD रेशो मेंटेन करायचं आणि प्रॉफिट वाढवायचं. आत्ता थोडंसं वेळेची हे घेता मला परत एकदा तुमच्याकडे या संदर्भात प्रश्न घेऊन यायचंच आहे. त्या अगोदर जसं तुम्ही म्हणालात की जर कंप्लायन्स प्रॉपर असले तर डिफॉल्ट होत नाही. तर गमतीची गोष्ट अशी की आम्ही जेवण करताना आपले मित्र बाहेर भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की एक कर्जदार आहे आपल्याकडे आणि तो असं म्हणतो की मी उपोषणाला बसणार आहे तुमच्यामुळे, तुमच्या संस्थेसमोर, का तर माझ्याकडनं कर्ज वसूल करू नये म्हणून. मग आता आम्हाला सहज प्रश्न पडतो की नको झंझट, हा मग समोर बसला तर आणखी पेपरबाजी होते आणि मग आपण कुठंतरी घाबरतो आपल्या इमेजला. संस्था म्हणून रितसर कर्ज दिलेलं आहे, सगळं रितसर आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा डिफॉल्टर होतो, रिकव्हरीचा जो प्रश्न असतो, आता आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कोषाध्यक्ष दादारावजी तुपकर लीगल याच्यामध्ये आपण सगळेजण जाणतोच. मी दादांना असं विचारतो की दादा, की अशा वेळेस रिकव्हरीमध्ये जेव्हा असं काही उद्भवतं तेव्हा मग आम्ही त्याला कसं फेस केलं पाहिजे, थोडं आपण थोडक्यामध्ये याच्यावर फोकस करावा. राचुरे साहेब फार हुशार आहे, ज्याला काही बोलता येत नाही आणि जे कायद्यामध्ये आहे ते काय बोलावं.
परंतु आता दिलंच हे तर काहीतरी बोलावंच लागल. बोलता येत नाही तरी बोलकं केलं त्यांनी. या ठिकाणी प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये कुलकर्णी साहेबांनी सांगितलं आणि तांबेकर साहेबांनी सुद्धा बरंच काही कर्जाच्या बाबतीमध्ये सांगितलं. हे दोन्ही आमचे सिनियर नेते आहेत आणि प्रशिक्षणामध्ये ते अगदी चांगलं काम करतात आणि त्यांचं प्रशिक्षण नेहमीच मी ऐकलेलं आहे. आत्ता प्रश्न असा आहे की तुमच्या इथं ज्या वेळेस ऑडिटला कंप्लायन्स पाहिजे म्हणून प्रत्येक पतसंस्था सर्व समोर बसलेल्या सर्व मान्यवराची माफी मागून मी त्यांना म्हणजे विचारतो की फक्त आपल्याला ऑडिटमध्ये पाहिजे म्हणून संचालक आणि कर्मचाऱ्याला आपण प्रशिक्षणाला पाठवितो, ही बाब अगदी झाकून ठेवण्यासारखी नाही. आता प्रशिक्षणामध्ये अनेक गोष्टी आपल्यासुद्धा चुकीच्या आहे. तुम्हाला 45 मिनिटामध्ये एक विषय दिला जातो. अमुक अमुक कायद्यान्वये तुम्ही वसुली करा. उदाहरणार्थ पगार तारण कर्ज 45 मिनिटं नाही, तुम्हाला 2 तास नाही, 2 दिवस जरी दिले तरी निघत नाही. तुम्ही काय सांगता? महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 2 प्रमाणे बंधनकारक आहे म्हणजे ऑफिसरवर. आणि मग काय आहे की त्यांनी त्याचं उल्लंघन केलं तर 146B प्रमाणे अपराध होतो आणि नंतर 147B प्रमाणे त्याला 15,000पर्यंत असेल किंवा 3 वर्षापर्यंत इतकी शिक्षा होऊ शकते. तुम्ही प्रशिक्षणामध्ये नेहमी ठरलेलं आहे. परंतु हे सगळं करण्याकरता पुढं काय करावं लागतं हे कोणीही सांगत नाही. आणि आपला कर्मचारी सुद्धा घरी गेल्यानंतर कलम 49, 146, 147 आणि त्याच्यानंतर सिव्हिलमध्ये त्याच्या विरुद्ध शिक्षा होण्याकरता जावं लागतं. हे कोणीही बघत नाही. दुसरं 101चा दाखला मिळाला. पगार जप्ती करणं बंधनकारक आहे. पगार जप्ती केली बंधनकारक आहे, तो ऑफिसर करत नाही. पुढं काय करावं हे कोणालाही आम्ही शिकवलेलं नाही आणि कोणीही त्याच्या पुढं गेलेलं नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायची वेळ येते, फौजदारी गुन्ह्याचे 2 प्रकार आहे. 146 जॉईंट रजिस्टरचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि पगार जप्तीमध्ये त्याच्याविरुद्ध फौजदारी करण्याकरता पोलीस स्टेशनला अर्ज करावा लागतो आणि त्यांनी नाही केलं तर मग कोर्टात जावं लागतं. मग आता नाही केलं तर काय करावं लागतं हे सुद्धा कोणाला आज माहीत नाही. हे झालं कायद्याचं. पण या सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करण्यापूर्वी 101चं प्रकरण दाखल करण्याकरता सुद्धा मॅन्युअली आज कोणाला माहिती नाही. ते कोणत्या कलमाने किंवा कोणत्या नियमान्वये तयार करायचं हे कॉम्प्युटरमध्ये प्रत्येकाकडे प्रोग्राम आहे आणि त्याच्याप्रमाणे जातं. नंतर हेअरिंगला गेल्यानंतर तिथं काय आपल्या कर्मचाऱ्यांनी काय आपली बाजू मांडायची ते सुद्धा कर्मचाऱ्यांना माहीत नसतं. आणि म्हणून आपण म्हणतो किंवा याच्यावर बंधनकारक आहे, तो हे करत नाही, तो ते करत नाही, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जर आहरण व वितरण अधिकाऱ्यानं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं तर त्याच्यावर बंधनकारक आहे. पण सर्टिफिकेट दिल्यानंतर आपण लोन मंजूर करतो, त्याच्यानंतर आपण त्या आहरण व वितरण अधिकाऱ्याला पत्रच पाठवित नाही. आणि मग ज्यावेळेस रिकव्हरीची वेळ येते त्यावेळेस तो म्हणतो की आपण म्हणतो त्यांनी सर्टिफिकेट दिलं, तुम्ही वसुली करायला पाहिजेत. तो म्हणतो तुम्ही कर्ज दिले आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याच्यामुळं आमच्याकडं दुसऱ्या अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट दिलं ना आम्ही त्याची रिकव्हरी चालू आहे. आपण म्हणतो की तुम्ही आम्हालाही सर्टिफिकेट दिलं आणि तुम्ही रिकव्हरी केली नाही. या अशा अनेक गोष्टी आहे. मी मूळ मुद्द्यावर येतो की प्रशिक्षण देताना आपण प्रशिक्षणाला किती वेळ दिला पाहिजेत आणि संस्थेनी 45 मिनिटाकरता सर्टिफिकेट घेण्याकरता फक्त कर्मचारी प्रशिक्षित करू नये. कमीत कमी ती
एका एका विषयाला 3-3 दिवसाचं प्रशिक्षण आवश्यक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहे की जेव्हा त्या प्रत्यक्ष जेव्हा घडतात त्याच्यानंतरच या विषयावर बोलता येईल. असं प्रशिक्षणासारखं किंवा असं तुम्ही प्रश्न विचारून या ठिकाणी प्रश्न मिटत नाही. आमचा विषय जरा कठीण आहे कायद्याचा, आणि कायद्याच्या विषयामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की त्याला अपीलंट ऑथॉरिटी. आता साधं उदाहरण सांगतो की जॉईंट रजिस्ट्रारकडे 101च्या विरुद्ध तुम्ही कार्यवाही केल्यानंतर कायद्यामध्ये की 50% त्यांनी भरायला पाहिजे. कुठला जॉईंट रजिस्ट्रार 50% भरल्याशिवाय केस दाखल करत नाही किंवा कुठली हिअरिंग घेत नाही. आणि मग काय आहे की जर समजा तुम्ही जॉईंट रजिस्ट्रारकडं 49ची अंमलबजावणी केली नाही म्हणून सर्टिफिकेट मागायला गेले तर जॉईंट रजिस्ट्रार काय म्हणतो माहीत आहे का तुम्हाला? अशा अनुभव मी माझे अनुभव सांगतो की तुला अधिकाऱ्याला शिक्षा करण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे, जो कोणी आपला आमचं 101 सर्टिफिकेट घे आणि पगार जप्ती कर किंवा अमुक कर. अशा अनेक अडचणी आहे. म्हणून प्रशिक्षण किंवा कायदा हा विषय घेण्याकरता जास्तीत जास्त वेळ द्यावा. मला संयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली. बोलण्यासारखं पुष्कळ आहे. दादा, याला जोडूनच माझा एक मूळ प्रश्न होता. आज आपण इथं स्टेट पतसंस्था आणि मल्टीस्टेट दोघंही आहोत. दोघांचे ॲक्टमध्ये रिकव्हरीसाठी वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. मला बेसिक असा प्रश्न विचारायचा होता की एखादा कर्जदार आम्हाला रिकव्हरीला जेव्हा जातो आपण आणि धमकी देतो, संस्थेला धमकी देतो, तो त्यावेळेस आम्हाला असं काही ॲक्शन घेता येतं का जे आपल्या अनुभवातून कदाचित कायद्यामध्ये नसेल, तर आम्ही काय करायला पाहिजे? एका वाक्यामध्ये आपण द्यावं उत्तर. धमकी देणं हा कर्जदाराचा हक्क आहे. धमकी दिल्याशिवाय वसुली होणार नाही. तुम्हाला कर्जदार आपल्याला धमकी देतो ना, तर तो त्याचा हक्क आहे, मी हे म्हणतो. आणि दुसरी गोष्ट अशी की तो धमकी देतो म्हणजे तुम्ही वसुलीचा दाखला घेतलेला आहे किंवा 91 खाली सर्टिफिकेट घेतलेलं आहे, त्याच्या आधारे तुम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली आहे. आणि नंतर जंगम जप्ती असेल तर पोलीस संरक्षण तुम्हाला मिळतं, तुम्ही फीस भरा. त्यांनी धमकी जरी दिली तरी पोलीसचं काम काय आहे किंवा तुम्हाला प्रोटेक्ट करणं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतल्याशिवाय वसुलीला जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून आपल्याला माहीत नाही की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 156 खाली ज्याला अधिकार आहे तो लोकसेवक आहे. पोलीस स्टेशनमध्ये गेले तर आमच्या इथं घडलेला अनुभव सांगतो की तो लोकसेवक नाही म्हणे, तो तर काय एक याचा कर्मचारी आहे. पण तुम्ही घरी उघडून पुस्तक उघडून बघा, कलम 161 मध्ये रजिस्ट्रारनं ज्याला अधिकार दिले म्हणजे 156 वाला तो लोकसेवक आहे. डीम टू बी जज, त्याला न्यायाधीशाचे अधिकार आहेत. डीम टू बी जज त्याला तालुका दंडाधिकाऱ्यांचे अधिकार आहेत. फक्त आता इथे विषय असाच होतो दादा, तुम्ही जे म्हटलं ना की 101 किंवा अधिकारपत्र दिलं पण तो कापत नाही तर काय करायचं, इथे देखील प्रशिक्षणच विषय येतो. माझ्या हातात मला कायद्याने काय अधिकार दिलेत या अधिकाराची जर मला जाणीवच नसेल तर मी तो अधिकार कधीही इम्प्लिमेंट करू शकत नाही. याच्याकरता ट्रेनिंग महत्त्वाचे आहे. एक दोनच विषय महत्त्वाचे जे सरांनी मांडलं. ऑडिट कम्प्लायन्सविषयी जो प्रश्न होता, सोसायटीनी ऑडिट रिपोर्ट क्लोजर हा विषय पाळला पाहिजे की ऑडिट रिपोर्ट आला तो क्लोज झाला पाहिजे. आणि तो क्लोज झाला म्हणजे काय, तर जे ऑब्जेक्शन काढलं ते ऑब्जेक्शन कम्प्लायन्स झालं पाहिजे. नाही तर आपण काय करतो, बोजाची नोंद नाही, तलाट्याला पत्र दिले आहे, हा कम्प्लायन्स नाही आहे. तर तो मुद्दा शेवटपर्यंत राहायला पाहिजे. म्हणजे जर मंथली ऑडिट असेल, क्वार्टरली ऑडिट असेल तर त्या ऑडिटरनी तो मुद्दा जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत पुढच्या ऑडिट रिपोर्टमध्ये तो रेफर केला पाहिजे. नंबर 2, व्हॅल्युएशनचं सांगितलं तर तुम्हाला आता सरसाई लागू झालेलं आहे. सरसाईचा सर्च रिपोर्ट सगळ्यात स्वस्त आहे आणि सगळ्यात परफेक्ट आहे. कारण आता भारतामध्ये सगळ्या बँकांना मॉर्गेज जर एखादी सिक्युरिटी घेतली तर ती सरसाईकडे रजिस्टर करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे एखादी प्रॉपर्टी जर तुम्हाला तारण घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले सरसाईचा रिपोर्ट जनरेट करा.
ती प्रॉपर्टी कुठे तारण आहे की नाही हे आपल्याला सरसाई रिपोर्टवरूनही समजेल. आणि मला असं वाटतं तिचं रिपोर्ट त्याचे चार्जेस 300 का 200 रुपयाच्या पेक्षाही कमी आहेत. नंतर व्हॅल्युएशनचा जो रिपोर्ट सांगितला तो व्हॅल्युएशनच्या रिपोर्टमध्ये देखील तेच आहे की आम्ही व्हॅल्युएशन घेताना आम्ही 4 व्हॅल्यू टाकायला सांगायचो. एक मार्केट व्हॅल्यू, एक रिअलायझेबल व्हॅल्यू, एक डिस्ट्रेस व्हॅल्यू आणि तिसरी गाईडलाईन व्हॅल्यू म्हणजे रेडी रेकनर. आणि याच्या व्यतिरिक्तही बँकेला तुमच्या पॅनलवरच्या व्हॅल्यूवरनी दिलेला व्हॅल्युएशन रिपोर्ट ॲक्सेप्ट करायचा की नाही हा अधिकार असतो. त्याच्यामुळे आम्ही आमच्या अधिकाऱ्याला ज्यावेळेस तो पाहणी करायला जातो त्यावेळेस 2 पाहणी करायला सांगायचो, एक बिझनेसची आणि एक तारणाची. तर तारणाची पाहणी करताना तू आजूबाजूला डोळे उघडे ठेवून जा, त्याची मार्केटेबिलिटी चेक कर, आजूबाजूच्या लोकांना विचार की इथे काय भाव चालू आहेत आणि ते तू लिही. ज्यावेळेस प्रोसेस नोटमध्ये व्हॅल्युएशनचा कॉलम आला की त्याच्या खाली आम्ही लिहायचो की आमच्या अधिकाऱ्याने देखील व्हॅल्युएशन केलेलं आहे आणि त्याच्या व्हॅल्युएशन रिपोर्टनुसार त्याची व्हॅल्यू इतकी आहे, त्यामुळे दिलेला मूल्यांकन अहवालाच्या व्यतिरिक्त आम्ही त्याची व्हॅल्यू इतकी इतकी ॲक्सेप्ट करत आहोत, हे देखील आपण करू शकतो. आपण हा विचार करताना मला असं वाटतं सुदर्शनजी की दोन संस्थाचा आपण बऱ्याच वेळेस कंपॅरिझन करतो, तुलना करतो एक दुसऱ्या संस्थाची. हा जो तुलनात्मक अभ्यास करतो संस्थाचा आपण, मग मल्टी स्टेट असेल किंवा स्टेटच्या 2 संस्था असतील, बऱ्याच वेळेस असं होतं की व्याजदराबद्दल कुठंतरी कॉम्पिटिशन करतो, ठेवीवरचं व्याजदर असू द्या किंवा कर्जावरचं व्याजदर असू द्या. तर मग संस्थाचा तुलनात्मक अभ्यास करताना काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत असं वाटतं? आता जो व्याजदराचा मुद्दा काढला, हा व्याजदराच्या मुद्द्याच्या बाबतीत नियामक मंडळानं आपल्यावर बंधनं घातलेली आहे. कोणत्या रेटनं आपण ठेवी घेतल्या पाहिजे आणि कोणत्या रेटला आपण कर्ज दिलं पाहिजे. नियामक मंडळ हे नियम घालून दिले, पण प्रशासनातले जे काही अधिकारी आहेत ते याकडे कानाडोळा करतात. समजा आमच्या चिखलीमध्ये 60 संस्था आहे, तर ते सगळ्यांनी 10% ठेवीवर व्याज द्यायला पाहिजे असा नियम आहे. 14% कर्ज पुरवठा केला पाहिजे जास्तीत जास्त, हा नियम आहे. पण हे हा जो ठेवीवरला व्याजदराचा नियम आहे तो मल्टी स्टेटला पण आहे का? काही त्याबद्दल माहिती आहे का? दोघांनाही सारखाच आहे का? नियामक मंडळानं हा फक्त राज्याच्या ज्या संस्था आहे अखत्यारीतल्या त्यांच्याकरता हे दिलेलं आहे. आणि ज्या मल्टीस्टेट पतसंस्था आहेत, या मल्टीस्टेट पतसंस्थांकरता हा नियम लागू नाही आहे. पण जोपर्यंत शासन, परवा दिवशीच एक AR मला भेटले की बा आपल्या इथल्या काही संस्था जास्ती व्याज देतात, म्हणून तुम्ही AR आहेत, तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्ही त्या संस्थांना भेटून त्या ठिकाणी जाऊन का सांगत नाही? तुम्ही जोपर्यंत त्या संस्थांना दंड करणार नाही किंवा त्यांच्यावर ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत त्या एरियातल्या संस्था, त्या गावातल्या संस्था या ठेवीचा दरा सारखा देणार नाही. यामध्ये अनेक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. आम्ही 10 देतो, तो दुसरा म्हणतो आपल्याला 11 देऊ, दुसरा म्हणतो 12 देऊ. याच्यामध्ये काय होतं, व्याजाचा जो आहे रेशो हा बिघडतो आणि जो जास्ती व्याज देणार ठेवीवर तो कर्जाचं सुद्धा व्याजदर जास्ती देणार. त्यामुळे हे जे बॅलन्स आहे हे बिघडतं आणि अशामुळे जास्ती ठेवीवर व्याज देणारे जास्ती कर्जावर व्याज घेतात आणि त्या ठिकाणी थकबाकीचं प्रमाण वाढतं. आणि त्यामुळे सर्व ठिकाणी जर सारखा व्याजदर आपल्याला घ्यायचा असेल तर त्या त्या जिल्ह्यातले DDR AR नियामक मंडळांच्या नियम अटी घालून दिलेले आहे त्याप्रमाणे जर त्यांनी त्यांच्यावर लक्ष दिलं तरच शक्य आहे. फेडरेशन यामध्ये काही करू शकत नाही. फेडरेशन गाईड फिलॉसॉफर हे आहे. आम्ही सांगणार सर्वांना किंवा असं असं आहे, सर्वांनी सारखा आपण या ठिकाणी व्याजदर दिला पाहिजे, पण कुठलाही अधिकार फेडरेशनला त्यांच्यावर कारवाईचा नाही आहे. त्याकरता जोपर्यंत AR DDR प्रशासनातले अधिकारी त्यांच्यावर कारवाई करणार नाही तोपर्यंत यामध्ये एक वाक्यता किंवा एकसारखं होणार नाही. आणि शेवटी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या बाबतीत आणि राज्याच्या पतसंस्थेच्या बाबतीत पहिल्याच सत्रामध्ये याचा विषय झाला की सगळ्यात जास्ती बेशिस्त ही मल्टीस्टेटमध्ये आहे. त्याला उत्तर आपल्या वाबळे साहेबांनी दिलं. पण साधारण हा विषय सर्व ठिकाणी आहे. व्याजदरामध्ये खूप फरक आहे. जोपर्यंत पतसंस्था एका व्याजदरावर येणार नाही तोपर्यंत या पतसंस्था चांगल्या चालणार नाही. पण कसं असतं, कोणी सुपाते आणि कोणी जात्याते, याचा विचार सर्वांनी करावा. अंतर्गत स्पर्धा असावी का असा विषय होता. मला वाटतं इथे परभणीची जनकल्याण आहे का?
तर जनकल्याणचा व्याजदर हा सर्वात कमी आहे, तरीही तिथे डिपॉझिटचा फ्लो आहे. मला असं वाटतं की अंतर्गत स्पर्धा बिलकुल नसावी, आपल्या क्वालिटीवर आपण काम करावं. आणि मला असं वाटतं की त्या क्वालिटीवर बिलकुल आजही अनेक, म्हणजे जसं आता आपल्या मंचावर धनंजयजी बसलेले आहेत, त्यांनी म्हटलं की आमच्याकडे 2,883 कोटीचं डिपॉझिट आहे. तर हे डिपॉझिट वाढण्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी दिलेल्या सुविधा, क्वालिटी यावर आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये नाही. मार्केटिंग हा भाग वेगळा आणि कॉम्पिटिशन हा भाग वेगळा. तुम्ही 10 देता का, मी 10.5 देईल, 11 देईल, ही झाली कॉम्पिटिशन. अशी कॉम्पिटिशन मला असं वाटतं की ती अपेक्षित नाही आहे आणि ती कोणत्याही पतसंस्थेने करायची गरज नाही आहे. भविष्यात तुम्ही जर चांगले असाल तर निश्चितच, म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या 2 वर्षात बीड आणि संभाजीनगरमध्ये अनेक पतसंस्था आणि बँका बुडाल्या. त्या वेळेस सुद्धा वर्धमानची ग्रोथ ही सारखी आहे आणि कन्सिस्टन्सी आहे. तर ती फक्त आणि फक्त त्या या गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणून मला असं वाटते की 100% आपण कोणत्याही पतसंस्थेसोबत कॉम्पिटिशन करू नये. स्पर्धा असावी, पण निकोप स्पर्धा असावी. आज या मंचाच्या माध्यमातून मला एका वेगळ्या प्रश्नाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. आज सौभाग्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या साईजच्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था आहेत, ज्यांचा व्यवसाय 100 कोटीच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, अशा उपस्थित आहेत. एक आता आपण जे मागच्या काही वर्षापासून एक प्रश्न सगळेजण फेस करतोय तो असा आहे की कुठल्याही पतसंस्था असू दे किंवा मल्टीस्टेट असू दे किंवा निधी असू दे, जेव्हा तिथं काही घडतं तेव्हा त्याचं पेपरमध्ये जे येतं, किंवा आपण आता आणखी तसं बघतोय की ज्या निधी आहेत, आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपण सगळे सिनियर मंडळी इथं आहोत, की आमच्या बोर्डवर आमचं जे काही नाव असतं ते पूर्ण लिहिलं पाहिजे. मग पतसंस्था लिमिटेड असेल, मल्टीस्टेट असेल, निधी लिमिटेड असेल, हे लिहिणं आम्हाला कायद्याने बंधनकारक आहे. पण आज आपण बघतोय की निधी असेल तरी आता बऱ्याच ठिकाणी बघितलं की साई अर्बन एवढंच लिहिलेलं असतं, पुढे निधी नाही, काही नाही. आणि मग जेव्हा असं कधी काही घडतंय तेव्हा पेपरला पहिली बातमी असते, आयदर त्याच्यासमोर मेजरली पतसंस्थाच लिहिलं जातं, मग ते मल्टीस्टेट असू दे, निधी असू दे किंवा कुठलीही असू दे. तर मग या 2 गोष्टी आहेत की बोर्डवर जे चुकीचं नाव लावतात आणि पेपरला येणाऱ्या बातम्या ज्या अशा चुकीच्या हेडिंगने येतात, तर आम्हाला सगळ्यांना याच्यावर विचार करावा लागेल की हे होऊ नये म्हणून काय व्हावं, आणि ही चर्चा आम्हाला पुढे न्यावं लागेल वेगवेगळ्या व्यासपीठावरनं, आणि सगळ्यांनी काम करावं लागेल. तर धनंजयजी, आपण यावर आपलं मत व्यक्त करावं की याला काय करता येईल. दुसरा एक याला जोडून विषय होता की जसं बघतो आम्ही की सोशल मीडिया फास्ट आहे, तर प्रोपगंडा व्हिडिओ जे असतात, एखादा चुकीचा माणूस एक व्हिडिओ चुकीचा बनवतो आणि तो प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो. पण संस्था म्हणून आम्ही डिपेंड करायला कुठंतरी कमी पडतो. तर त्याच्याबद्दल सुद्धा मग एखाद्या संस्थेबद्दल जर एखादं वाईट मत व्यक्त झालं असेल एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर आम्ही चांगल्या 10 पतसंस्था एकत्र येऊन त्यांचे चेअरमन असतील, CEO असतील, ते त्या व्हिडिओला का काउंटर करू शकत नाहीत. तर यावर आपण एकदा सविस्तर मत मांडावं असं वाटतं. धन्यवाद. नुकतंच आपल्याला आमचे संचालक सुदर्शनजी आणि उपाध्यक्ष सिंगी सर यांनी जो विषय सांगितलेला आहे, मल्टीस्टेट संस्था आणि पतसंस्था यांच्या व्याजदरातील तफावत, आपल्यापैकी काही मंडळी इथे उपस्थित असतील. साधारण वर्षभरापूर्वी बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात बुलढाण्याला आपण मल्टीस्टेट फेडरेशन आणि राज्य पतसंस्था फेडरेशन यांची संयुक्त सभा आयोजित केलेली होती आणि दोन्ही फेडरेशननी तिथे एक शपथ घेतलेली होती. त्या शपथीचं लिखाण मिस केलं होतं आणि वाचनही मिस केलं होतं. त्या दोन्ही फेडरेशनच्या सर्व संस्थांनी मान्य केलं होतं की आम्ही व्याजदराचे जे आयडियल दिलेले होते, 10% जो व्याजदर आहे तो ठेवीकरता होता, तर त्याचं आम्ही पालन करू. दुर्दैवाने हे पालन होत नाही आहे. मला असं वाटतं की व्याजदर वाढवण्यापेक्षा आपलं गुडविल जर वाढवलं तर आपल्याला व्याजदर वाढवण्याची गरज पडणार नाही. आता नुकतंच त्यांनी जे सांगितलं की कुठली जी अँटी पब्लिसिटी आहे
तिकडे लोक जास्त अट्रॅक्ट होतात. एखादी जर चांगली गोष्ट असेल तर ती खाली पोचायला प्रचंड एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे साधं उदाहरण, आज आपण सगळे संभाजीनगरमध्ये बसलेलो आहे. आता पॉझिटिव्हली घ्या मी जे काय म्हणतो ते. एक जर सुप्रसिद्ध सध्या लावणी सम्राज्ञी आहे, तिचा कार्यक्रम जर असेल, काय नाव तिचं? गौतमी पाटील. बघा, ठीक आहे, एका साईडला गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू आहे आणि 100 मीटरवरती आपण सगळ्यात चांगले हरिभक्त परायण कीर्तनकार कोण आहे? 2 नावं आले. गौतमी पाटीलचं नाव मोठ्या प्रमाणात आलं, ठीक आहे. इंदोरीकर महाराज असतील, ठीक आहे. जर हां, इथल्या इथेच आपण बघितलं की गौतमी पाटील जितकी प्रसिद्ध आहे किंवा गौतमी पाटीलचे जेवढे व्हिडिओ रील्स येतात तितके इंदोरीकर महाराज असतील किंवा आणखी खूप चांगले चांगले प्रवचनकार प्रबोधनकार आहेत, त्यांची नावं पण पोचत नाही. याच्यातनं लोकांची जी मानसिकता आहे, जे नकारात्मक आहे, जे निगेटिव्ह आहे, तिकडे लोक अट्रॅक्ट होतात. आणि जे सकारात्मक आहे, जे चांगलं आहे, जे कन्स्ट्रक्टिव्ह आहे, तिकडे लोक अट्रॅक्ट होत नाही. ही मानसिकता आहे. ही मानसिकता बदलवण्याकरता आपल्याला संयुक्त, सामूहिकपणे, एकत्रितपणे युनायटेड होऊन प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने करत असतो. प्रत्येक ठिकाणी फेडरेशन हे धावून जात असतं, मदतीला येत असतं. सिंघी साहेबांनी मराठवाडा पूर्ण पालथा घातला. मलकापूरचं प्रकरण असेल, असंख्य केसेस सांगता येतील आपल्याला. आपल्याला नेमकं काय करायचं आहे की थोडासा जो मोह आहे व्याज वाढवून देण्याचा, तो टाळायचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला एक सांगा की इथे जितके लोक आपण आहोत, प्रत्येकाचं, इथे आपल्यापैकी कोणी डॉक्टर असेल, आता प्रत्येकाचा जर आपण ECG केला तर तो सारखा निघणार आहे का? नाही निघणार. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की प्रत्येक पतसंस्थेची जी ताळेबंद बॅलन्स शीट आपण जर बघितली तर तुम्हाला प्रत्येक संस्थेचा ॲव्हरेज लेंडिंग रेट काढावा लागेल, ALR. प्रत्येक संस्थेचा ॲव्हरेज बॉरोईंग रेट ABR हा आपल्याला काढावा लागेल आणि त्याच्यामध्ये स्प्रेड हा 4% असायला पाहिजे. तितकीच ती संस्था व्याजदर देऊ शकते. त्या संस्थेचा किती आहे, मग मी किती ठेवू, याच्यावर ते डिपेंड नाही आहे. त्यामुळे त्यांनी 11 दिला म्हणून जर मी 11 देतो, याचा अर्थ काय होईल की त्याच्या ताळेबंदाची कपॅसिटी काय आहे, त्याची क्षमता काय आहे, ती बघून हा रेट ठरायला पाहिजे असतो. हा रेट स्पर्धात्मक दृष्टिकोनातून ठेवायचा नाही. हे पथ्य आपल्यापुरती प्रत्येकाने आपण जर पाळलं तर एक चांगलं होऊ शकतं. दुसरी गोष्ट, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, जिल्हा फेडरेशन किंवा जिल्हा सहकार भारती जे कोणी असेल, आपण सगळे एकच आहोत. राज्य फेडरेशनला आम्ही जे संचालक आहोत, आमच्यामध्ये अर्धे सहकार भारती आणि फेडरेशन, त्यामुळे तो भेद किंवा ती मतांतर आमच्यात अजिबात नाही आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा फेडरेशन किंवा जिल्हा सहकार भारतीचे जे कोणी आपण किंवा दोन्हीकडे नसेल तरी सहकार आणि सहकारी संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या आपण सगळ्यांनी काय करायचं आहे की कोणाचीही संस्थेच्या विरुद्ध असं जर काही अँटी पब्लिसिटी होत असेल, त्याची सगळ्यांनी एकत्रित येऊन, जर सत्याची बाजू असेल तर त्याची कास धरा. तुमच्या लेवलला तालुका जिल्हा पातळीवरती तुम्ही जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नसाल तर मल्टीस्टेट फेडरेशन आणि राज्य फेडरेशनकडे तुम्ही ताबडतोब संपर्क साधा. आम्ही तिथे हजर होऊ. योगायोगाने मी मल्टीस्टेटमध्ये कार्यरत आहे आणि स्टेट फेडरेशनला डायरेक्टर आहे. दोन्हीकडे माझा वावर सारखाच आहे. तर आपण तिथनं सोल्युशन करू. मागे एक भूमिका आम्ही अशी आणली होती, ज्या मोठमोठ्या कोलॅप्स झालेल्या होत्या तेव्हा, की आपण आपलं जाहिरात करावी का फेडरेशनच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून, किंवा एक प्रबोधनात्मक किंवा एक जनजागृती ज्याला म्हणतो, सहकार्याची ज्या प्रमाणात बदनामी होत आहे तर अवेअरनेस यावं, सहकार्याचा विश्वास वाढावा, याकरता आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या माध्यमातून आपण हे ठरवलं होतं की आपण अशा प्रकारची काही जाहिराती द्यावी का. मला वाटतं की राज्य फेडरेशन आणि मल्टी फेडरेशननी संयुक्तरित्या एक छोटं जे येतं की नाही, लोकमतच्या बाजूला जे असतं त्याला पॉकेट का काहीतरी म्हणतात, खूप काही कॉस्ट नसते, रोज जर एक कोटेशन आपण त्यात दिलं तर मला वाटतं की तळागाळापर्यंत आपण ही जी होणारी अँटी पब्लिसिटी आहे ही थांबवू शकतो. थँक्यू. निश्चित या दृष्टीनं विचार व्हावा सर. संभाजी समारोपकडे आहे त्याच्या अगोदर ॲक्च्युली अभिषेक जे दोन्ही आपले आज सत्र होते म्हणजे AI आणि याच्याशी रिलेटेड
त्याचं प्रत्यक्षात आपल्या संस्थेत किती इम्प्लिमेंट करतं याच्यावर पण त्याचा हे होतं. पण वेळेअभावी आणि आमची सकाळपासून बसण्याची क्षमता या दोन्ही गोष्टीमुळे निश्चितच मला असं वाटतं की प्रत्यक्षातच आपण अलिबागला व्हिजिट देऊन आत्ता त्याच्या संस्थेत काय काय वेगळं केलेलं आहे त्यांनी, आणि एक यंग डायनॅमिक ज्याच्यावर त्याच्या वडिलांनी जिम्मेदारी दिली आणि त्यांनी एकदम यशस्वीपणे ती चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहे. तर मला असं वाटतं की भविष्यात पुन्हा अशा होणाऱ्या समिटमध्ये जर आपण त्याचा घेऊच फायदा, पण प्रत्यक्षात पण आपण आपला एखादी व्हिजिट अलिबागला सुद्धा जाऊन यावी असंच या क्षणी म्हणतो आणि थांबतो. आपण आत्ता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत, पण कार्यक्रमाचा शेवट करण्या अगोदर